तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित आहो. लाडक्या ताईंनो, नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भातला एक GR प्रसिद्ध करण्यात आला. तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता आता कुठल्याही क्षणी जमा होणार आहे. त्यानंतर लाडक्या ताईंनो, 2100 रुपये संदर्भात सुद्धा एक जबरदस्त अपडेट समोर आलेली आहे. काय सविस्तर माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये फक्त 1 मिनिटात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडक्या ताईंनो, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे की नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भातला GR आता प्रसिद्ध झालेला आहे. नोव्हेंबरच्या वितरणाचा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि आता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या वितरणाला सुरुवात होणार आहे. तर लाडक्या ताईंनो, 2 हप्ते एकत्रित येणार अशा बातम्या आल्या होत्या, पण पाहून घ्या, फक्त नोव्हेंबरच्या हप्त्याचा GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरचाच हप्ता मिळणार आहे. डिसेंबर हप्त्या संदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे लाडक्या ताईंनो, नोव्हेंबरचे 1500 रुपये तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर लाडक्या ताईंनो, राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या सुद्धा ट्विटर वरून लवकरच तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात घोषणा करणार आहे आणि त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यावर या पैशाच्या वितरणाला सुरुवात होणार आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा विषय, GR आला, पण वितरण कधीपासून सुरू होईल? तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, वितरण सुरू व्हायला कमीत कमी 4 ते 5 दिवस लागणार आहे. कारण आपण नेहमीप्रमाणेच पाहत आलो की GR ज्या दिवशी येईल तिथून 2-3 दिवस काय त्याची प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसच्या नंतर लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत त्या पैशाचं वितरण होत असते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक GR प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यानंतर वित्त विभागाकडून जर एक GR येईल तर अजून उशीर होणार. पण आपण एवढ्या 2-4 महिन्यात जे पाहत आलो ते फक्त एकच GR प्रसिद्ध होते, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचा, आणि तो GR प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला आनंदाचीच बातमी असणार आहे. या एकच GR प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर तुमच्या खात्यावर लगेच वितरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. लवकरच आता तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊ शकते. त्यानंतर लाडक्या ताईंनो, 2100 रुपये संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे. लाडक्या ताईंनो, या अगोदर पण लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढी संदर्भात 1500 वरून 2100 रुपये संदर्भात आपण व्हिडिओ मार्फत चर्चा केली होती आणि त्या संदर्भात आता माहिती समोर येत आहे की राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांना पाहिलं की लवकरच लाडकी बहीण योजनेच्या मानधना संदर्भात वाढीचा आम्ही निर्णय घेणार आहोत. तर लाडक्या ताईंनो, लवकरच तुम्हाला 2100 रुपये संदर्भात सुद्धा एक आनंदाची बातमी येऊ शकते आणि या हिवाळी अधिवेशन मध्येच येण्याची दाट शक्यता आहे. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, निवडणुकीच्या अगोदर मानधनात वाढ होणं शक्य आहे, अन्यथा तुम्हाला उशीर होणार. त्यामुळे तुम्ही आताच आवाज उठवला पाहिजे. लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून 2100 रुपये इतका करावा. कारण बाकीचे काही राज्यातनी ही योजना चालू आहे, तर त्या राज्यात लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना 2100 रुपये इतका लाभ दिला जातो. कर्नाटक मध्ये तर 3 महिन्याचे 6300 रुपये देण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे आणि ते 3 महिन्याचे पैसे एकत्रच पात्र लाभार्थी महिलांना देणार आहे. तर आपल्या राज्यात सुद्धा लवकरच तुम्ही जर आवाज उठवला तर लवकरच तुम्हाला सुद्धा 2100 रुपये इतकी वाढ होऊ शकते. पाहून घ्या लाडक्या ताईंनो, आपण आपल्या व्हिडिओ मार्फत नेहमी 2100 रुपये संदर्भात तुमच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे तुमचा आवाज सुद्धा महत्वाचा आहे. आम्ही आमच्याकडून नक्कीच प्रयत्न करणार आहोत, पण तुमचा आवाज सुद्धा महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये 2100 रुपये द्यावे अशी मागणी करायची आहे. त्यानंतर लाडक्या ताईंनो, KYC संदर्भात काही नवीन अपडेट. तर KYC संदर्भात कसलीही नवीन अपडेट आलेली नाही. ज्या लाडक्या ताईंची KYC झालेली नसेल त्या लाडक्या ताईंनी 31 डिसेंबर पर्यंत KYC करून घ्यायची आहे. त्यानंतर KYC मध्ये मुदत वाढ मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तुमची KYC झालेली आहे काय, मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं. तुमचं नाव, गाव आणि जिल्हा सांगायला विसरायचं नाही. आणि त्याच सोबत लाडक्या ताईंनो, ज्या महिलांची KYC झालेली नसेल त्या महिलांनी 31 तारखेपर्यंत KYC करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा लाभ हा ऑटोमॅटिक बंद होणार आहे. आणि लाडक्या ताईंनो, डिसेंबरच्या हप्त्या संदर्भात सुद्धा लवकरच तुम्हाला एक खुशखबर येण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल
तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ. जय महाराष्ट्र.